आचारसंहितेचा भंग उघड, भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल, निवडणुकीत सत्तेचा गैरवापर उघडकीस. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप उमेदवाराच्या आचारसंहितेचा गंभीर भंग उघडकीस आला असून आता या प्रकरणी भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री विलास हनुमंतराव मडिगेरी प्रभाग क्रमांक 8 यांच्यावर भोसरी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशांना केराची टोपली दाखवत रात्री प्रचारबंदी असताना उमेदवारांना उघडपणे प्रचार केल्यानं खळबळ उडाली. दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3:30च्या सुमारास मोशी प्राधिकरण परिसरातील स्पाईन रोडवरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन उमेदवारांना स्वतःचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये भाजपचं चिन्ह आणि प्रचार साहित्य वापरून शासकीय कामाचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा निर्लज्ज प्रयत्न करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे संबंधित रस्त्याचं काम पुणे ग्रँड चॅलेंज टूर PGCT अंतर्गत असून तब्बल 24,80,00,000 रुपयांचा निधी शासनाने यापूर्वीच मंजूर केलाय. तरी काम आपण केल्याचा दावा करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर घाला असल्याचं प्रशासनाने नमूद केलंय. आता या प्रकरणी BNS कलम 223 आणि 175 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्ताधाऱ्यांच्या मनमानी आणि कायद्याला पायदळी तुडवण्याची वृत्ती पुन्हा एकदा जनतेसमोर उघडी पडली आहे.